नमस्कार, मी सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर दिवस आता मावळलेला आहे, तांबूस असा प्रकाश पडलेला आहे। सकाळी सूर्य उगवताना खूप आनंद असतो प्रत्येकाला आणि मावळल्यानंतर सुद्धा खूप आनंदी असतो, कारण की उगवणारा दिवस काहीतरी नवीन दिशा घेऊन येत असतो आणि मावळल्यानंतर काहीतरी आनंदाचीच गोष्ट घडत असते। एक घरी जायची ओढ असते किंवा आपली फॅमिली एकत्र येण्याची एक ओढ असते। त्यामुळे सकाळ उगवताना किंवा दिवस मावळताना प्रत्येक जणाला आनंद वाटत असतो। मला म्हणजे आता प्रत्येकाचं माहित नाही, पण मला असं वाटतं, कारण की सकाळ सकाळ पण एकदम फ्रेश असतं आणि दिवस मावळताना पण एकदम फ्रेश वातावरण असतं, एकदम आनंदी वातावरण। कितीही राग, कितीही चिडचिड माणसाला असली, कितीही टेन्शन असतं, तरी ह्या वातावरणामध्ये एकदम आनंद देतो हे वातावरण। खूप भारी वाटतं हे वातावरण असं मला सकाळ संध्याकाळ। तुम्हाला पण असं वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं का। तर महत्त्वाचा मुद्दा आहे, मी व्हिडिओ का बनवला आहे, तर जेव्हा आपली एकत्र फॅमिली असते, सहकुटुंबात लहान पण असतात, मोठे पण असतात, तर त्यांची आता लहान मुलांची झालं, मोठ्यांची झाली तर भांडणं होतात। मग भांडणं झाली की मग कसं असतं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलाची माया येत असते। मग तो किती खोडकर असो नाही तर किती शांत असो, प्रत्येकाला आपापल्या मुलाची माया येत असते, कारण की शेवटी ते लहान असतात, त्यांना काय एवढा समजपणा नसतो। त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की घरात लहान मुलांवरनं जर वाद होत असेल तर मोठ्यांनी त्याच्यामध्ये पडू नये, कधीच पडू नये। कारण की जर मध्ये पडले तर जे ती आपापल्या मुलाची बाजू घेणार, त्याच्यावर वाद होणार, त्यापेक्षा लक्षच द्यायचं नाही। तिकडं भांडा नाही तर तिकडं काही करा, फक्त समजून सांगणे, त्याला दाबणे, एवढं आपण फक्त करणे। कारण की त्याला सारखंच भांडते म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण मारू पण शकत नाही, किती केलं तरी लहान आहे आणि हेच वय असतं भांडायचं, कुदळायचं, खेळायचं, भांडणं करायचं। कारण की एकदा मोठं झालं ना, हे सगळं माणूस विसरतं बरं का। त्यामुळे हे एकत्र कुटुंबातलं पण वातावरण, एकत्रपणातली ही लहानातली भांडणं, एकत्रपणातलं एका ताटात खाणं, एकत्रपणातलं हे नाचणं, बागडणं, खेळणं, ही जो सहवास आहे ना, तो परत नाही मिळत। एकदा वय निघून गेलं ना, ते क्षण फक्त आठवतात, पण त्या क्षणात परत म्हणजे ते दिवस आपल्याला परत नाही येत। त्यामुळं लहान मुलांची जर भांडणं होत असतील तर मोठ्यांनी फक्त त्यांना दमदाटी करून गोड शब्दात त्यांना समजून सांगणे। जर एखादं लयच अफाट असेल तर एकदम चापटे मारायचे त्याला, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही। कारण की किती केलं तरी लहान आहे, आपण एवढं मोठं असून सुद्धा आपल्या हातातून चुका घडतात, मग त्या लहान मुलांच्या हातातून का घडणार नाही बरं? आपण अपेक्षा ठेवतो की नाहीच झालं पाहिजे, त्यांनी असंच केलं पाहिजे, त्यांनी तसंच केलं पाहिजे। तसं नसतं, शेवटी तो पण म्हणजे माणूस हा म्हातारपणापर्यंत बुद्धीने लहानच असतो। त्याच्यामुळे म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून जास्त कोणीच अपेक्षा करू नये, माझं म्हणणं आहे। कोणीच अपेक्षा करू नये, कारण की जे आपण लहानपणापासून ते इथपर्यंत आलोय ना, त्यांनी पण ते एन्जॉय केलं पाहिजे। आता आपण थोडंसं पुण्याच्या आम्ही थोडंसं बाहेर आहे, त्याच्यामुळं इथं भरपूर आमच्या मुलांना खेळायला, आमच्या मुलांना एन्जॉय करायला इथं वातावरण आहे। पण सिटीमध्ये असं आहे ना, त्या मुलांना बाहेर पडणंच नाहीये। मग त्यामुळं मित्र मैत्रिणींच्यात गेले ना, संगतीत खेळल्यानंतर एक संस्कार पण वेगळेच असतात, वळण पण वेगळंच असतं। पडलं झडलं तरी त्याच्यातून एक जगायला शिकवण त्यांना एक वेगळीच मिळते। त्यांना भांडता पण आलं पाहिजे, पण एक मी म्हणत नाही की जास्त, पण एक वळण पाहिजे। कारण की तो जर 4 पोरांच्यात जर नाही गेला, ती जर नाही गेली, तर तिला कसं बोलावं, तिला किंवा त्याला कसं बोलावं ते माहीत होणार नाही। लहानपणापासून तर ते म्हातारपणापर्यंत माणूस शिकतच असतं। कितीही म्हणणारा असला ना, मी लय हुशार आहे, मला कोणी शिकवायची गरज नाहीये, म्हातारपणापर्यंत माणूस एक एक अनुभव घेऊनच शिकत असतं। त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा ठेवायची